रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रावण महिना, पुढे लगेच गौरी गणपतीसुद्धा येत असतात आणि ह्या सणामध्ये ना ओल्या नारळाचे अनेक पदार्थ नैवेद्यासाठी सुद्धा बनवले असतात किंवा आपल्याला कोणी घरी पाहुणे आले तर आपण हे असे पदार्थ बनवत असतो, खास करून श्रावण महिन्यामध्ये. तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचा आणि रव्याचा लाडू कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर इथे प्रमाण कसं घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपल्याला खोबऱ्याचा किस आणि साखर घ्यायची आहे. म्हणजे 1 वाटी रवा आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला तर 2 वाट्यांसाठी 1 वाटी साखर घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट, विलायची पावडर, मनुके, तूप इथे आपल्याला लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी इथे लागणार आहे. खोबऱ्याचा किस कसा बनवून घ्यायचा आहे, तर खोबरं जेव्हा तुम्ही फोडून घेणार तेव्हा पाठीमागचा काळा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. छोटे छोटे काप करायचे आणि मिक्सरला याचा किस करून घ्यायचा, म्हणजे चांगला बारीक होतो. नंतर आपल्याला इथे रवा मी सुरुवातीला चाळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये पळीभर तेल घातलेलं आहे आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा भाजत असताना आपल्याला एकदम मोठा गॅस करून नाही भाजायचा, तर तो आपल्याला गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरती जर तुम्ही रवा भाजला तर रवा पटकनी भाजू शकतो, पण तो आतमधनं कचवट राहू शकतो आणि कडक होतो. मग खाताना आपल्याला असा टच लागतो. जितका वेळ तुम्ही मध्यम आचेवरती रवा भाजून घ्याल तेवढाच तो खुसखुशीत भाजला जातो, त्यामध्ये एक चांगला नरमपणा येतो. आता इथे ड्रायफ्रूट घेतले होते. रवा भाजून झाल्यावरती थोडंसं बाजूला रवा सारला, मध्ये इथे ड्रायफ्रूट घालून थोडंसं तूप घातलं आणि ड्रायफ्रूट इथे तुपामध्ये भाजून घ्यायचं. आता सुरुवातीलाच मी ड्रायफ्रूट का भाजलं नाही, तर रवा भाजायला वेळ लागतो ना, म्हणून मी ड्रायफ्रूट सगळ्यात शेवटी भाजलेलं आहे. आणि रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला रव्याचा कलर लालसर असा अजिबात करायचा नाही. रवा भाजला गेला पाहिजे, पण रवा कलर बदलता कामा नये. म्हणजे रव्याचा कलर जो आहे तो पांढरा असा राहायला पाहिजे. हलकासा असा लालसर दिसायला लागतो. हलकासा म्हणजे खूप नकळत जेव्हा आपल्याला रव्याचा कलर बदलतोय असं जेव्हा आपल्याला वाटेल, तेव्हा त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ का घालायचं? गोडाचा पदार्थ कोणताही असून द्या, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव जी असते ती छान लागते. नारळाचा किस घालून घेतला की तो सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा. आता नारळाचा किस वल्ला असतो आणि जेव्हा तो आपण रव्यामध्ये घालतो तेव्हा जरासा रवा असा फुलल्यासारखा वाटतो, पण जसं जसं तुम्ही भाजत राहाल तसं तसं नारळातलं जे ओलसरपणा असतो किसमधला तो कमी होत जातो आणि एकदम मोकळं सुटसुट रवा नारळ होतो. आता इथे मी काढून घेतलेले आहे. रवा आणि नारळ अशा 2 वाट्या आपल्या झालं होते. त्या 2 वाट्यांसाठी 1 वाटी साखर पुरेशी असते. खूप गोडही बनवू नका, नाहीतर खूप गोड असला की मग तो खाल्ला जात नाही आहे. 1 वाटीच्या साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता रवा नारळाचे पाकातले लाडू बनवताना पाक अनेकदा आपला चुकीचा होतो. पाक जो असतो ना तो आपल्याला एकतारी बनवायचा नाही आहे. हलकासा आपल्याला तो चिकटसर असा जाणवला की आपल्याला इथे गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये रवा नारळ जो भाजून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडासा गॅस बारीक करून ठेवायचा आहे. व्यवस्थित पाकामध्ये मिक्स झाला की गॅस बंद करायचा आहे. विलायची पावडर घालायची आहे. थोडंसं 2 चमचे वरनं तूप घालायचं आहे. परत एकदा आपल्याला रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता. आता हा वलसर जरी तुम्हाला वाटत असला तरी 15-20 मिनटानंतर पूर्ण जो पाक असतो तो रव्यामध्ये मुरला जाईल. इथे हलवून घेतलेले आणि झाकण ठेवायचं. साधारणतः आपल्याला हा गार म्हणजे कोमट होईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं. अधनंमधनं हलवत राहा, म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाही. तर साधारणतः इथे 1 तासभरानंतर तुम्ही इथे बघू शकता. कोमट आहे, जरासा गरम आहे रवा, पण अशा त्याच्या गुठळ्या जास्त झालेल्या नाही, कारण मी अधनंमधनं 1-2 वेळा हे हलवलं होतं, त्यामुळे कडक पण नाही झाला आणि जास्त गुठळ्याही नाही झाल्या.
हाताने मोकळं करून घ्यायचा रवा नारळ आणि त्यानंतरनं जरासा गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे. पूर्ण जर तुम्ही गार करून दिलं तर ते एकदम रखरखीत होईल आणि पुन्हा ते ना एकदम मोकळं सुटसुटीत होईल आणि याचे लाडू बांधले जाणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान या पद्धतीने आपल्याला हे लाडू इथे बांधून घ्यायचे आणि किती मोठे किंवा छोटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हे लाडू बांधून घेऊ शकता. तर एवढे लाडू आपल्या इथे बनून तयार झालेले, एकदम मऊसूद असे झालेले, चिकट चिवट झालेले नाही आहे. सहज 8-10 दिवस हे लाडू टिकू शकतात, अगदी तुम्ही बाहेर ठेवले तरी चालेल. तर अशा पद्धतीने आज आपण रवा नारळाचे लाडू इथे बनवून घेतो.